या सत्रामध्ये आपण डॅशबोर्ड मीटर्स आणि वॉर्निंग लाईट्स याबद्दल शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही मीटरचे विविध प्रकार आणि त्यांचे उपयोग जाणून घेण्यास सक्षम असाल आणि तसेच प्रत्येक वॉर्निंग लाईट म्हणजेच इशारा देणाऱ्या दिव्याचे उद्दिष्ट नेमके काय आहे त्याचेही वर्णन करू शकाल। आधुनिक डॅशबोर्डमध्ये गेज, हवामान नियंत्रण प्रणाली, मनोरंजन प्रणाली इत्यादींचा समावेश आहे। यामध्ये विविध चेतावणी दिवे म्हणजेच वॉर्निंग लाईट्स देखील समाविष्ट आहेत। हे लाईट्स ड्रायव्हरला आवश्यकतेनुसार योग्य पाऊल उचलण्यास मदत करतात। चला विविध डॅशबोर्ड वॉर्निंग लाईट्स आणि त्यांच्या उद्देशांवर चर्चा करूयात। आता आपण विविध प्रकारचे मीटर आणि त्यांचे उपयोग पाहूयात। ऑडोमीटर हे एक साधन आहे जे मोटरसायकल आणि मोटर वाहन सारख्या स्वयंचलित वाहनाने प्रवास केलेले अंतर दर्शविते। डिव्हाइस इलेक्ट्रॉनिक, यांत्रिक किंवा दोन्हीचे संयोजनही असू शकते। प्रत्येक राईडच्या छोट्या ट्रिपच्या बाबतीत याला ट्रिप मीटर असेही म्हणतात। ओडोमीटरमध्ये नमूद केलेले अंतर साधारणपणे किलोमीटरमध्ये असते। स्पीडोमीटर किंवा स्पीड मीटर हे एक गेज आहे जे वाहनाची तात्काळ गती मोजते आणि प्रदर्शित करते। डिस्प्ले ज्या युनिटमध्ये दाखवला जातो ते किलोमीटर प्रति तास मध्ये असते। सध्या ॲनालॉग आणि डिजिटल मीटर हे दोन्हीही उपलब्ध आहेत। तुमचा बल्ब गेलेला आहे हे तुम्हाला बल्ब इंडिकेटर दाखवते। सर्व कारमध्ये ही व्यवस्था नसते, परंतु हा एक उपयुक्त इशारा किंवा वॉर्निंग आहे। क्रूज कंट्रोल इंडिकेटरचा वापर सेट गती राखण्यासाठी, ॲक्सिलेटर ओपनिंग लेव्हल प्रदर्शित करण्यासाठी केला जातो। क्रूज कंट्रोल सुरू आहे याची आठवण याद्वारे तुम्हाला करून दिली जाते। ट्रॅक्शन कंट्रोल इंडिकेटर तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल बंद असल्याचे सांगतो। एक लुकलुकणारा ट्रॅक्शन कंट्रोल लाईट हे सूचित करतो की ही प्रणाली चाक फिरण्यास प्रतिबंध करत आहे। अशा वेळेस आपण गॅस बंद करावा। त्याचप्रमाणे गाडी थोडी हळू चालवावी किंवा गॅस हलका सोडावा आणि गाडी अत्यंत हळू चालवावी। स्थिरता नियंत्रण निर्देशक सूचित करतो की स्थिरता नियंत्रण बंद केले आहे। रस्त्यावर ते बंद करण्याचे फारसे काही कारण नसते आणि काही कारमध्ये ओले असताना ते धोकादायक असू शकते। एक ब्लिंकिंग लाईट असे सूचित करतो की स्थिरता नियंत्रण प्रणाली सक्रियपणे नियंत्रण गमावण्यापासून रोखत आहे। असे झाल्यास पूर्ण लक्ष द्या आणि अतिवेगाने गाडी चालवण्याचा वेडेपणा करू नका। सेंटर डिफरेन्शियल लॉक किंवा 4HI और एलो सूचित करते की पार्ट टाइम 4 व्हील ड्राईव्ह असलेली कार किंवा सेंटर डिफरेन्शियल हे एकमेकात गुंतलेले आहे। यावर आपण पुरेसा ताण देऊ शकत नाही। अर्धवेळ ऑल व्हील ड्राईव्ह हे रस्त्यावर वापरण्यासाठी नाही आणि कोरड्या डांबरी मार्गावर चालवताना बाइंडिंग किंवा अन्य समस्या उद्भवू शकतात। अनेक ग्राहकांच्या हे लक्षात न आल्यामुळे त्यांना दुरुस्तीसाठी भरपूर पैसे खर्च करावे लागल्याच्या अनेक गोष्टी डीलरशिपकडून ऐकण्यात येतात। प्रॉक्सिमिटी सेन्सर इंडिकेटर काही कारमध्ये फक्त मागील बंपरऐवजी सर्वत्र प्रॉक्सिमिटी सेन्सर असतात। हे तुम्हाला तुमचं मोठे आणि अवजड वाहन पार्क करण्यास मदत करते। पार्किंगच्या जागा कमी असलेल्या ठिकाणी वाहन पार्क करायला हे मदत करते। मोटरसायकल स्वार आणि पादचारी ट्रॅफिकमध्ये तुमच्या आजूबाजूला सतत फिरत असल्यामुळे सतत आवाज येत असतो, त्यामुळे ते चालू आहे की बंद आहे हे ओळखणे हे पुढचा सगळा स्क्रॅप टाळण्यास मदत करू शकते। एकॉन इंडिकेटर वेगवेगळ्या कारसाठी याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो। इकॉनॉमी मोड व्यस्त आहे हे सांगण्यासाठी काही कार वापरतात। याचा अर्थ ॲक्सिलेटर आणि ट्रान्समिशन यांच्या सर्वात आरामशीर मोडमध्ये आहेत।
सिलेंडर निष्क्रिय असलेल्या काही कारवर सिस्टीम सुरू आहे हे सांगण्यासाठीही हे वापरले जाते. सामान्यतः जेव्हा तुम्ही समुद्र पर्यटन करत असता किंवा समुद्रकिनारी जात असता तेव्हा. तसेच तुमचे सिलेंडर अर्धा नाही तर या क्षणी जळत आहे हे देखील याने सूचित केले जाते. अन्य कारमध्ये जेव्हा तुम्ही किफायतशीर पद्धतीने म्हणजे योग्य पद्धतीने गाडी चालवत असता तेव्हा हे चांगले उजळते आणि कार्यक्षम ड्रायव्हिंगसाठी प्रशिक्षण साधन म्हणून वापरले जाऊ शकते. अन्य कार यासाठी रंग बदलणारे डॅशलाइट वापरतात. हे वापरण्यासाठी उपयुक्त, शैक्षणिक आणि त्याचप्रमाणे उत्तम आहेत. इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंग इंडिकेटर हे EPS सिस्टीममधील दोष दर्शवते. याचा अर्थ असिस्ट मोटार तात्पुरती जास्त गरम होत आहे किंवा प्रणालीमध्ये मोठा दोष आहे असा याचा अर्थ होऊ शकतो. इलेक्ट्रिक स्टीअरिंग मोटर्स सहसा कॉम्पॅक्ट असतात आणि चाकावर काही वेळा ते ओव्हरटॅक्स कापणी करू शकतात. जेव्हा तुम्ही अरुंद गॅरेजमध्ये 30 पॉइंट वळण घेत असाल किंवा जेव्हा तुम्ही घट्ट ऑटोक्रॉसवर वळसा मारत असाल तेव्हा असे होऊ शकते. त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे या गोष्टी थंड होऊ द्या आणि समस्या दूर होते का पहा, अन्यथा तुमच्या गाडीच्या तपासणीची वेळ जवळ आली आहे हे नक्की करा. ग्लो प्लग इंडिकेटर. जर स्पार्क प्लग नसेल तर डिझेल त्यांचे इंधन जाळण्यासाठी दाब आणि उष्णतेवर अवलंबून असतात. सकाळी जेव्हा तुम्ही ज्वलन कक्ष सुरू करता तेव्हा त्यात थोडीशी उष्णता असल्यामुळे इंजेक्टरमधून बाहेर पडणारे इंधन इंजेक्टरला सुरू होण्याची अधिक चांगली संधी देण्यासाठी ग्लो प्लग गरम करतात. तुम्ही इग्निशन चालू स्थितीत स्विच केल्यानंतर काही वेळाने लाईट सुरू झाला पाहिजे. एकदा ते बंद झाल्यानंतर कार सुरू करण्यासाठी प्लग पुरेसे गरम असतात. फ्लॅशिंग लाईट बस्ट प्लग दर्शवू शकतो, परंतु काही कार खराब इंजेक्टरपासून ते एक्झॉस्ट गॅस रिक्र्युलिएशन क्लॉल समस्यांपर्यंतच्या समस्यांसाठी कॅच ऑल इंडिकेटर म्हणून ग्लो प्लग लाईट वापरतात. असे असल्यास लवकरात लवकर त्याची तपासणी करा. इंजिन लाईट तपासणे हे इंजिनवरील सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये किती समस्या आहेत किंवा दोष आहेत का हे दर्शवू शकते. त्यापैकी काही गंभीर आहेत किंवा नाही हेही दर्शवले जाते. सर्वात सामान्य कारण म्हणजे बस्टेड एक्झॉस्ट ऑक्सिजन सेन्सर, जो उत्सर्जनासाठी वाईट आहे परंतु तुमच्या कारला धावण्यापासून रोखत नाही. इतर सामान्य कारणांमध्ये गॅसोलिन कारवरील इग्निशन कॉईल आणि स्पार्क प्लग समस्या किंवा तुमचे इंजिन हे चांगलं ठेवणाऱ्या विचित्र सेन्सरमधील समस्या यांचा समावेश होतो. तुम्हाला वाटत असेल की हे प्रकरण काही गंभीर नाही, मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमची कार शक्य तितक्या लवकर डायग्नोस्टिक स्कॅनच्या अधीन करा. सीट बेल्ट इंडिकेटर सूचित करतो की ड्रायव्हरने सीट बेल्ट लावलेला नाही. नवीन वाहनांवर सीटमधील वेट सेन्सर्स कारला कोणी बसले असल्यास ते सांगतात आणि प्रवाशांसाठी तिथून वॉर्निंग देखील दिसून येते. ड्रायव्हिंग किंवा प्रवासी बेल्ट न लावल्यास वॉर्निंगची घंटा वाजते, त्याकडे दुर्लक्ष करू नका. सीट बेल्ट वापरल्याने अपघातात दुखापत होण्याची शक्यता 50% कमी असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. तुमच्या सीट बेल्ट शिवाय एअरबॅगचा धक्का लागणे हे अतिशय दुर्दैवी आणि घातक ठरू शकते. एअरबॅग इंडिकेटर एअरबॅग किंवा एअर सेन्सरमध्ये खराबी असल्याचे दर्शवते. याचा अर्थ असा की ते अपघातात बंद होऊ शकणार नाहीत. ब्रेक इंडिकेटर सिग्नल अनेक गोष्टी दर्शवतात, जसे की वाहन पार्किंग ब्रेक व्यस्त आहे म्हणून तो बंद करा. पार्किंग ब्रेक सेन्सर अलाइनमेंटच्या बाहेर आहे, त्यामुळे ते योग्यरित्या दुरुस्त करा. ब्रेकची इंधन पातळी कमी आहे. 2 ब्रेकिंग सर्किट्समधील हायड्रॉलिक दाब जुळत नाही. शेवटचे 2 हे जास्त धोकादायक आहेत आणि याचाच अर्थ संभाव्य इंधन गळती तसेच ब्रेकिंगची कार्यक्षमता
कमी किंवा पूर्णपणे बंद आहे, त्यासाठी लाईट बंद होण्याची वाट बघू नका. दररोज सकाळी बाहेर जाण्यापूर्वी तुमचे इंधन तपासा, कारण काही वेळा सिग्नल लाईट किंवा वॉर्निंग लाईट खूप उशिरा येऊ शकतो. काही नवीन कारमध्ये ब्रेक पॅड वॉर्निंग लाईट देखील असतो, जो पॅड बदलण्याची आवश्यकता असल्यास बंद होतो. ABS इंडिकेटर. काही कारमध्ये वेगळा ABS लाईट असतो, जो ABS सिस्टीममध्ये काही समस्या असल्यास दर्शवतो. हे जर बंद झाले तर याचा अर्थ अँटी-लॉक ब्रेकिंग प्रणाली खराब झाली आहे आणि ब्रेक हार्ड ब्रेकिंग अंतर्गत लॉक होऊ शकतात. गाडी ताबडतोब सर्व्हिसिंगसाठी आणा, असा याचा अर्थ होतो. तापमान चेतावणी. तापमान इशारा. तापमान मापक असलेल्या काही जुन्या कारमध्ये फक्त लाल दिवा असतो, परंतु बऱ्याच आधुनिक कारमध्ये हे चिन्ह असते. तुमचे इंजिन जास्त गरम होत आहे किंवा जास्त गरम होणार आहे असे हे चिन्ह सूचित करते. इंजिन दुरुस्तीचा संभाव्य खर्च टाळण्यासाठी हे ताबडतोब थंड करणे चांगले. ऑइलची पातळी किंवा दाबाचा इशारा. याद्वारे तुमच्या ऑइलची पातळी 2 लिटरने कमी असल्याचा संकेत दिला जातो. ही वॉर्निंग पाहताच तुम्ही तेलाचा वरचा भाग काढून टाकल्यास कोणतेही कायमस्वरूपी नुकसान होत नाही. मात्र तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केल्यास इंजिन बर्नरवर काही तासांसाठी ठेवलेल्या फ्राईंग पॅन सारखे दिसू शकते. इलेक्ट्रिकल सिस्टीम चेतावणी. ही एक बॅटरी सारखी दिसते, म्हणजेच बॅटरी समस्या असू शकते. याचा अर्थ अल्टरनेटर समस्या देखील असू शकते. म्हणून फक्त नवीन खरेदी करणे हेच पुरेसे असू शकत नाही. सुदैवाने तुम्ही बॅटरी बदलण्यासाठी जाता तेव्हा अनेक दुकाने अल्टरनेटरच्या चार्जिंग क्षमतेची चाचणी घेऊ शकतात. ट्रान्समिशन वॉर्निंग लाईट. वेगवेगळ्या स्वरूपात हे लाईट्स येतात आणि ट्रान्समिशनमध्ये बिघाड, गिअर शिफ्ट किंवा ट्रान्समिशन फ्लुइड ओव्हरहीटिंग सुद्धा यामुळे दर्शवले जाते. ट्रकवर तुम्ही हे पाहू शकता. अवजड भार वाहून नेत असताना किंवा उच्च कार्यक्षमता असलेल्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये जर जास्त ड्रायव्हिंग झाले तर तुम्ही हे ट्रकवर पाहू शकता. ट्रान्समिशन थंड होऊ देण्यासाठी हे खेचणे ही एक चांगली कल्पना आहे हे सांगण्याची गरज नाही. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम. हे एकतर TPMS ची समस्या किंवा तुमच्या टायरमध्ये कमी दाब असल्याचे दर्शवते. त्यासाठी ताबडतोब तपासणी करा. कमी दाबाने टायर जास्त गरम झाल्यास हायवेवर टायर फुटण्याचा धोका वाढतो. पावसात हायड्रोप्लॅनिंगच्या धोक्याचा रुंद टायर अरुंद टायर्सपेक्षा अधिक सहजपणे पाण्यावरून सरकतात, त्यामुळे पावसात हायड्रोप्लॅनिंगचा धोका जास्त असतो. उच्च बीम सूचक. हे चिन्ह इतर वाहन चालकांसाठी एक मोठा धोका दर्शवते, तर फिलिपिन्समधील सर्वात दुर्लक्षित निर्देशकांपैकी हे एक आहे. तुमचे हाय बीम इंडिकेटर चालू ठेवल्याने इतर वाहन चालकांना अंधत्व येऊ शकते आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात. रहदारी समोरून येणारी असेल किंवा दुसऱ्या कारच्या मागून जात असताना हे बंद करण्याचे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही तुमच्या पुढे असलेल्या दुसऱ्या वाहनाच्या मागे जाणार असल्यास तुम्हाला पुढील 2 किलोमीटर रस्ता पाहण्याची गरज उरत नाही. मुख्य स्विचमध्ये किल्ली घाला आणि ऑन या स्थितीकडे घालून किल्ली सुरू करा. डॅशबोर्डमधील वॉर्निंग लाईट्स निरीक्षण करा आणि नोंदवा. बॅटरी दिवे लाल रंगात चमकतात, याचाच अर्थ बॅटरी डिस्चार्ज दर्शवते. इंजिन तेलाचा लाईट लाल रंगात चमकतो, म्हणजेच तेल कमी किंवा शून्य असल्याचे दर्शवते. पार्किंग ब्रेक लाईट लाल रंगात चमकतो, म्हणजेच पार्किंग ब्रेक लागू झाल्याचे दर्शवते. सीट बेल्ट लाईट लाल रंगात चमकतो, म्हणजेच ड्रायव्हर सीट बेल्ट लावलेला नाही. पार्किंग ब्रेक सोडा, याचा अर्थ लाईट दिसत नाही असे सूचित करते. सीट बेल्ट नीट लावा, याचा अर्थ लाईट लाल दिसत नाही असे सूचित करते. इंजिन ऑइल वॉर्निंग लाईट्सचे निरीक्षण करा.
जर ते चमकत नसेल तर याचा अर्थ तेल पंप कार्यरत आहे. टॅकोमीटरचे वाचन करा. वाहन चालवताना ऑडोमीटर रीडिंगचे निरीक्षण करा. ट्रिप मीटर रीडिंगचे निरीक्षण करा. आता आपण डॅशबोर्ड, मीटर्स आणि वॉर्निंग लाईट्स या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही मीटरचे विविध प्रकार आणि त्यांचे उपयोग जाणून घेण्यास सक्षम झाला असाल आणि प्रत्येक वॉर्निंग लाईट म्हणजेच इशारा देणाऱ्या दिव्याचे उद्दिष्ट सांगण्यासही सक्षम झाला असाल.